भुसावळच्या रेल्वे स्टेशनावर आल्यावर दिसल्या आम्हाला भाऊ ह्या सरगाव मध्ये जाणाऱ्या पायऱ्या. कोणाचं तर माहित नाही, आपण तो फर्स्ट टाइम होतो भाऊ ह्या पायऱ्यावर चवण्यासाठी. मग काय बंदेल म्हटलं की अडून पैसा वसूल झाला, म्हटलं चला वापिस घरी. पण मग आपल्याला आठवण आलं की आपण तिकीट बुक करेल, बाकी काही झालं चालते, पण म्हटलं पैसा वेस्ट नाही व्हायला पाहिजे आपला. रेल्वे स्टेशनवर बॅगा गिगा ठेलर मागून तेलाचा वाजता असा येत जाय भज्याचं की खूपच भजे जाऊ द्या भाऊ. कटप्पा आबाले हे पा तुम्ही एवढाले मोठा उंदर. भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर म्हटलं हेच राज्य आहे वाटते. मग काय संध्याकाळचे 7-8 वाजल्यावर आमची रेल्वे आली. रेल्वे मध्ये बसल्यावर सगळ्यात पहिले भाऊ करलं जेवण. मग काय बंदेन जे घरून आयटम खायला आणलं होते बंद काढलं बाहेर. एक टाइमचा रट्टा त्याच्यावर मारला, मग आता गुच्चाप म्हटलं आता झोपून राहू हे म्हटल्यावर तर मला अजून जाग आला की आपण रातभर आता जागीच राहू. की आपल्याला सोबते होते दादाजी. रातभर दादाजी जवानीचे किस्से ऐकून म्हटलं कधी सकाळ झाली मालूमच नाही पडलं. सकाळी मस्त थंडी हवा चालू होती ना, सुमत्याचा काय आयटम चालू होता काय माहिती. म्हणून तर म्हटलं येईल कुडी असं सोबत न्या नाही वाटत. मस्त सकाळी बरस गिरस करल्यावर म्हटलं आता चला एक लाडू दाबू. आता लाडू गिडू खाल्ल्यावर बाहेर लक्ष गेलं की म्हटलं गाव कोणचा आहे. गावाचं नाव होतं वो विरंगना लक्ष्मी बाई. ट्रेन मध्ये काहीतरी छोले आले होते, सुमत्याने घेतले आपल्याला खायला छोले गेले खाल्ल्यावर चला म्हटलं आता बाहेरचा नजारा पाहू जरा. पण तेवढ्यामध्ये आपल्या पोट्टे मत जात की चला आपण आता जेवण घेऊ करू. नाचचं जेवण होतं भाऊ आपल्या पुऱ्या मस्त जबरदस्त चटणी. मग ट्रेन मध्ये बसू झालं होतं बोर, मग लावला लुडो. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. लवकरात लवकर आपल्याला फॉलो घ्या करून, काऊन की याच्या पुढचे ब्लॉग काहीतरी नवीन होणार आहे. घ्या लवकर मग खचकन फॉलोचं बटन दाबून.